चला बॅट्समन पाठवायचे किरवली संघ. दरम्यान आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी धुळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला शेलू संघाचा संगणक कमिटीशी संपर्क साधा प्लीज. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला संघ आता आपण पाहणार आहोत किरवली, त्यांच्या विपक्षात आपण पाहतोय कमिटीचा घरचा संघ मार्केवाडी संघ. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आपल्या समोरच येणार आहे. सलामीची जोडी किरवली संघाची मैदानामध्ये. तेजस आणि अमित गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज लकी आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू घेऊन राऊंड विकेटने लकी सजेस्ट स्ट्रायकिंगला आपण पाहतोय तेजस, नॉन स्ट्रायकिंगला अमित. खेळाला झाली सुरुवात. पहिला बॉल लकीचा. पहिला बॉल स्विचिट खेळायचा होता, जमला नाहीये. वेगवान चेंडू आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू इथून मात्र निर्धाव टाकलाय. चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची आपण पाहतोय लकीने निर्धाव चेंडू टाकत असताना. पुढचा बॉल फुलटॉस आहे. बॅटशी हातली कडा आणि आपण पाहतोय सरळ चाललाय चेंडू. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका सिंगलने इथून मात्र श्री गणेशा होत असताना अकाउंट चालू होत असताना आपण पाहतोय किरवली संघाचं. आपण पाहतोय राजेशजी भगत साहेब इथे मात्र उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय, स्थानपन्न व्हायचंय मंचावरती येऊन. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वरती एक सिंगल धाव आली आहे. 4 षटकांची लढत. आजचा सामना आपण पाहिला. जवळजवळ 6 बॉल मध्ये 11 धावा तिथे मात्र रोखल्या गेल्या खांडस संघाकडून. पुढचा बॉल शॉर्ट पिच आहे, हुक करायचा चालला आपण पाहतोय. इनफिल्डला क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट चेंडू गॅदर झाला तोपर्यंत आपण पाहतो एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होईल. दाफोलकर धावा 2. चला शेलू संघाचे कर्णधार आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला पहिला, नंतर बॅक टू बॅक 2 सिंगल धावा आल्यात. दाफोलकर एकंदरीत धावा आहेत 2. चौथा बॉल राऊंड विकेटने लकी चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकात. पुढचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतात थोडेसे दूरवर राहिले आणि पुन्हा एकदा आपण पाहतो एकच सिंगल धाव मिळणार आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 3 चेंडूवरती 3 सिंगल धावा आल्या. दाफलक पोहोचले 4 चेंडू नंतर 3 या आकड्यावरती. सरळ उडवला आपण पाहतोय, चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे, चांगला असं फिल्डिंग तिथे मात्र शेवटच्या क्षणी चेंडू झालाय फरार, आलाय चौकार आपण पाहतोय. आता बॅट्समन
अमितच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि दाफलकर धावा आता झाल्या 7. या षटकातील एक चेंडू आता शिल्लक असेल. शेवट बॉल कशा प्रकारे खेळला जाईल. हुक केला ऑन साइडला स्क्वेअर लेगला. सरळ चाललाय चेंडू धन धन करत अलॉंग द कार्पेट. बॅक टू बॅक दुसरा चौकार अमितच्या बॅट मधून. या षटकाचा शेवट त्यांनी गोड केलाय. एकंदरीत एका षटकानंतर दाफलकर धावा असतील किरवली संघाच्या. बिनगडी बाद 11. 11 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. सेकंड स्पेल गोलंदाज संदीप आलेत. पहिल्या षटकात 11 आल्यात. ओव्हर द विकेटने पहिला बॉल पंचांनी नो घोषित केला. वेस्ट वरती या बॉल पाहायला मिळतोय. नो +1 एकंदरीत धावा मिळतील 2. यस फ्री हिट असणारे पंचांनी तोच इशारा केलाय. दाफलकर धावा झाल्या आता 13. फ्री हिटचा बॉल असे स्ट्राईक एंडला आता अमित असणारे ज्यांच्या बॅट मधून आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार या आधीच्या षटकामध्ये पाहिलेत. फ्रीटचा बॉल आहे. वेगवान टाकलाय. खोलात टाकलाय. व्यवस्थित आपण पाहतोय संभ्रमात टाकलंय खऱ्या अर्थानं बॅट्समन अमितला. फ्रीटचा बॉल इथून मात्र सुरेखरित्या हाताळला गेला. गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. जास्त उंची घेतली. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथून मात्र वॉट कॅच. खऱ्या अर्थानं हा झेल हातामध्ये बसलाय म्हणायला हरकत नाहीये. आणि संदीपच्या प्रत्येक विकेटसाठी इथून मात्र आता कलिंगडची खाप दिली जाणार आहे भूषण धुळे यांच्या माध्यमातून. खर तर तो क्षेत्ररक्षक आपण पाहतो जिने झेल पकडलाय युवराज मार्के. त्याला स्वतःवरती विश्वास नाहीये की हा मी झेल कसा पकडलाय. कारण खऱ्या अर्थानं त्याने हात फक्त टाकला होता आणि बॉल जाऊन बसला. वेल जज कॅच मित्रा. याच दरम्यान आपण पाहतोय रमेशजी मार्के आणि माजी सदस्य ग्रामपंचायत सुरेशजी मार्के साहेब या दोन्ही साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गावाची मॅच बघण्यासाठी इथे मात्र दोन्ही साहेब आता इथे मात्र मैदानामध्ये उपस्थित आहेत. इथून मात्र ही विकेट खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षकाच्या नावावर असेल कारण एक अविश्वसनीय झेल त्याने पकडलाय. धावफलका स्टील आपण पाहतोय 13 धावा आहेत. या षटकातील बॉल फेकून झाले 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये नेट नंबर 3 वरती आता गेलाय. निखिल मैदानामध्ये गेलेत 3 नंबर वरती. पहिला बॉल हलका त्याने जेंटल पुश केलाय. आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव तिथून मात्र कंप्लीट झाली. दाफलकर आता धाव पोहोचतील 14. याच दरम्यान आपण पाहतोय विलासजी भगत साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून
आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. 14 झाल्या 3 बॉल नंतर. पुढील बॉल गुडघा टेकवलाय आणि चौकार दाखवलाय. आलाय आपण पाहतोय बॅट्समन तेजसच्या बॅट मधून हा चौकार. चौकार आलाय आपण पाहतो आता. दफलकार धावा झाल्यात एकंदरीत 18. 5वा बॉल स्टेप आउट झाले. हलका त्याने आपण पाहतो टॅप पद्धतीने फक्त गॅप मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न झालाय आणि एक धाव देखील यशस्वीरित्या पार केली गेली आहे. जेंटल पुश आपण पाहतो स्वतः गोलंदाज या चेंडू पर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट. दाफलकर 5 चेंडू नंतर झालं तर 19. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती आता निखिल असतील. आणि बॅटनं उडवला आपण पाहतोय. कव्हर रिझन मधून आलाय हा कव्हर ड्राईव्हचा फटका. चौकारासाठी या देखील षटकाचा शेवट गोड झालाय. चौकार आलाय आणि आपण पाहतो एकंदरीत 2 षटकानंतर दाफलकार धावा आहेत किरवली संघाच्या 1 गडी बाद. 23 ऑन स्कोरबोर्ड 23. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अजय आलेत गोलंदाज ट्रॅक वरती. पहिला बॉल बॉडीवर आदळलाय. चालला आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल धाव आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात. इथून कंप्लीट होत असताना दाफलकर आता धावा असतील 24. पहिल्या 2 मध्ये बनल्या 23. एकंदरीत आपण पाहतोय 11.5 ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये होती. 23 बनल्यात आणि एक सिंगल धाव आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती आले. एकंदरीत धावा आता झाल्या 24. लेग बायची एक धाव इथून मात्र भेटली. गोलंदाज स्ट्राईक वरती अजय आले तिसऱ्या षटकामध्ये. पुढील बॉल उडवलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघलाय. सरळ 6 धावांसाठी आलाय आपण पाहतो बॅट्समन निखिलच्या बॅट मधून हा षटकार. षटकार आलाय. दाफलक आता फ्लाय होतोय. पोहोचलाय 30 वरती. पुढचा बॉल हुक केलाय. पाठीमागे पाठवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आणि त्याची रेस लागली. मात्र शेवटचा चेंडू चेंडूने रेस जिंकली आणि आलाय षटकारानंतर चौकार.
याच दरम्यान आपण पाहतोय संदीपजी मार्के, अंकितजी भगत आणि भूषणजी मार्के या साहेबांचं आगमन झालंय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि साहेबांना विनंती असेल पण मंचावरती आणि त्यांच्या समेत अजून आपण पाहतोय विशालजी डायरे आणि भूषणजी धुळे साहेबांचं देखील आगमन झालंय. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटकार चौकारानंतर आता अजयने मात्र सुटकेचा श्वास सोडलाय, डॉट बॉल टाकलाय. एकंदरीत धावफलकार धावा 30 आहेत. उर्वरित 2 बॉल इथून मात्र अजयला फेकायचे. 11 धावा त्याच्या विरोधात आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतो पहिले शफल झालेत. धाव इथून घ्यायची होती आणि रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. डायरेक्ट हिट झालाय. तेजस इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. हा लागलाय मोठा आदरा. धावफलकावर धावा आहे 30. येस 34 माफी असावी. रनआउट झालाय. तेजस नाराज आहे कारण एक धोक्याची धाव होती ती मात्र इथून आता विकेट गेली आहे तेजसची. शेवटचा बॉल पाचशे गडा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सोपा झेल इथून मात्र आपण पाहतोय जमिनीला दान झालाय. एक सिंगल धाव आली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकार धावा आहेत आता 35. गडी बाद झालेत. आपण पाहतो किरवली संघाचे 2. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती जीवन आलेत. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन त्यांच्यावरती आता जबाबदारी. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला निलेश असतील. पहिला बॉल उडवला सरळ. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथून आपण पाहतोय
चला अंपायर आपण यायचं मेन पंच पाहण्यासाठी. चला फलंदाज बाद झाले त्या फलकावर धाव 35 आहेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेले. पुढचा बॉल वेगाने टाकला मात्र पंचानं सांगितलंय ऑफसाईड ऑफ स्टंप वाईट बॉल. दफलकर आता धावा 36. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय आदित्य गेलेत. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय जीवन यांच्या माध्यमातून. मात्र हा देखील बॉल वाईट बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आले दाफलकर. धावा एकंदरीत आता झाल्यात या 2च्या मदतीने 37. झाल्यात. पुढचा बॉल पाठवला आपण पाहतो बॅटची गडा होती चाललाय शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत एक सिंगल धाव. इथून मात्र आपण पाहतोय कंप्लीट झाली. वेगाने बॅट फिरवली होती असं वाटलं की सरळ चेंडू झाला मात्र बॅटची टॉप एज सरळ आपण पाहतोय चेंडू कव्हर रिझन मध्ये गेला. एक सिंगल धाव कंप्लीट झाले दाफलकर 38. अजूनही पाहतोय आपण या षटकातील 4 चेंडू इथून मात्र जीवनला फेकायचे. पुढचा बॉल उडवला हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथून शेवटच्या क्षणी लास्ट मोमेंटला झेल सुटला गेलाय.
पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. दापोलकर आता धावा होतील एकंदरीत 40. शेवटची अजूनही 3 बॉल. ड्रॉप झेल झालाय. जो क्षेत्ररक्षक होता आपण पाहतोय लॉंग ऑफला. पुढचा बॉल बॅटशी कडा आणि सरळ आपण पाहतोय कीपरला बीट करून बिहाइंड विकेटला आलाय हा नशीब असा चौकार. चला नामदेव मार्केंनी कमिटीशी संपर्क साधावा. चौकार आलाय दापोलकर. एकंदरीत धावा आता झाल्या 44. उर्वरित या षटकातील 2 बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय पंचांकडे वाईटची अपील. यस 1 फॉर द वरचा कॉल झालाय. शेवटचा 1 बॉल या सत्रातील. दापोलकर 44 आहेत. स्टेप आउट झालेत आणि इथून चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. फलंदाज बाद होईल. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. एकंदरीत आपण पाहतोय किरवली संघाने दापोलकर जमवल्यात. पण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा. एकंदरीत 44 आणि 45 धावांचं इथून मात्र टार्गेट असेल इथून मार्केवाडी संघासमोर. दरम्यान आपण पाहतोय बैलगाडी क्षेत्रातील मास्टर माइंड राजेशजी भगत साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. सुरेशजी माळी आणि रमेशजी मार्के साहेबांचं देखील आगमन झालं. या कमिटीतर्फे आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि नामदेवजी मार्के साहेबांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील या कमिटीमधून सहर्ष हार्दिक स्वागत. दत्तूजी माळी साहेबांचं देखील आगमन झालंय. आपल्याला देखील विनंती असणार आपण मंचावरती येऊन स्थानापन्न आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला राजेशजी भगत साहेब आपण यायचंय मंचावरती.
चला मॅचला सुरुवात होती आणि आपण पाहतोय सलामीची जोडी उमेश आणि संदीप आणि जीवन मैदानामध्ये जी टी शर्ट आपण पाहतोय आज परिधान केली मार्केवाडी संघाने त्या सौजन्य आपण पाहतोय सन्माननीय प्रतीक भोईर आणि जीवन भगत यांच्या माध्यमातून झालंय. चला 45 धावांचं टार्गेट या. चला महेश पाटील साहेबांना विनंती करतोय की सन्माननीय रमेशजी मार्के साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मान सन्मान करणार आहोत. पहिलाच बॉल आणि बॅटची कडा फलंदाज जीवन बाद. चला रमेशजी मार्के साहेबांना विनंती आहे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सन्मान केला जाईल. माईची उपदेशाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची ओळख आपण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथं मात्र आता सन्मान करत आहोत. नंतर सुरेशजी माळी साहेबांना देखील विनंती आपण देखील या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. पाहतो मुख्य मंचावरती सुरेशजी माळी साहेबांचा सत्कार केला जातोय. पहिल्या बॉल वरती फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतो एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र यशस्वी होताना दिसतोय आणि या सिंगलने इथून मात्र आरकेवाडी संघाची धावफलक 1 ने सुरुवात होईल. आणि आपण पाहतो गावचे पोलीस पाटील महेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहतोय सुरेशजी माळी साहेब करतील. नामदेवजी मार्के साहेबांना देखील विनंती आपण देखील या आपला देखील शिवसन्मान केला जाईल. बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ आपण पाहतोय चाललाय थोडासा वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 3 चेंडू नंतर एकंदरीत धावफलकार धावा आहेत 2. पहिलं षटक आपण पाहतो आदित्य तळतोय 45 धावांचं टार्गेट आहे आणि पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच त्याच्यावरती जबाबदारी कमी धावा त्याच्याला इथून मात्र खर्च करायचे पहिले 3 बॉल सुरेख फुलटॉस बॉल टर्न केलाय आपण पाहतोय आता काऊ फेजला क्षेत्ररक्षक आहे डीप मधून आलेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव कंप्लीट होईल. पर्वणी होती मात्र लोवल फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅट वर घेता आला नाही. ऑन साइडला फक्त टर्न केला आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दाफलकर धावा 4 चेंडू नंतर आता झाल्यात 3. 4 बॉल नंतर 3 धावा झाल्या. जीवन स्वस्तात बाद झालाय. पुढचा बॉल पुणे लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतो इन फील्डला सलकरच्या आतमध्ये आपण पाहतो मात्र इथून एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. दाफलकर आता 5 चेंडू नंतर धावा आहेत 4. शेवटचा बॉल चांगली गोलंदाजी आदित्यने केली आहे. सरळ उडवलाय क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. षटकार अडवण्यामध्ये यश आलंय. थोडासा थ्रो आपण पाहतो वायडीचे एकच सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. एकंदरीत धावफलकार धावा आहेत एक गडी बाद 5. 18 बॉल आणि आता 40 धावांची गरज असणाऱ्या
या सेकंड स्पेलला आपण पाहतो सुमित याला बोलवलं गेलंय किरोली संघाकडून 18 बॉल मध्ये खऱ्याच्या 40. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला पाठवला स्क्वेअर लेगला आलाय भव्य स्वागत करत असताना सुमितला आपण पाहतोय बॅट्समन इथून वैभवच्या बॅट मधून हा षटकार 18 मध्ये बनवायचे 40 पहिल्या बॉल वरती षटकार अजूनही 17 बॉल आणि आता 34ची गरज. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय यशस्वी प्रयत्न आहे कारण जेव्हा आपण पाहतोय थोडासा बॉल पायावरती टाकवला तर षटकार दाखवला होता खऱ्या अर्थाने वैभवने. हा बॉल आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय आणि इथून एक डॉट बॉल पाहायला मिळतो षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज सुमितने. अजूनही 16 मध्ये 34ची गरज आहे. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय चालला आपण पाहतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल धाव भेटेल जास्त काही भेटणार नाहीये. 15 बॉल आता 33 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटनं बॅटची एज चाललाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय डीप मधून दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटचा चान्स आहे इथून मात्र फलंदाज बाद दुसरी धाव इथून मात्र धोक्याची ठरली आणि फलंदाज आपण पाहतोय वैभव बाद असेल. चार बॉल चांगले फेकले पहिल्या बॉलवरती षटकार होता. पुढचा बॉल हॅमर केलाय पाठवला आपण पाहतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय बॅट्समन संदीपच्या बॅट मधून हा षटकार. एकोणावीस ही धावसंख्या धावफलकावरती 13 बॉल आणि पाहायला गेलं तर आता 26 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आपण पाहतो पायामध्ये होता त्याला दिशा दिली ऑन साइडला टर्न केलाय काउ फेजला क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून एक सिंगल धाव आली आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावफलकावर धावा आहेत 20 येणारे 12 चेंडू आता करायचे धावा 25. 12 बॉल 25 ची गरज पहिला बॉल
पहिल्या आज बॉल वरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज निलेश आलाय षटकार. आपण पाहतो संदीपच्या बॅट मधून. त्याच दरम्यान आपण पाहतोय सुनीलजी धुळे जे धुळे गावचे सदस्य आहेत, तर साहेबांचं आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे सुरेशजी धुळे साहेब. या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार आले, तर संदेशजी मार्के यांच्याकडून संदीप साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज बॅक टू बॅक 2 आलेत. आता आपण पाहतोय इथून 10 बॉल 13 धावांची गरज. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरेल संदीप. मात्र जीवनने सांगितलंय की बॉल बघून खेळ. संदीपजी मार्के साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय जर अजून एक षटकार आला तर. पुढचा बॉल बॅट शिकाडा पाठीमागे यष्टीरक्षक जज करतोय, चुकी होणार नाही या. आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. नऊ बॉल 13 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेले. 3 नंबर 5 वरती उमेश 3 फलंदाज आपण पाहतोय बाद झालेत. 9 बॉल 13 ची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथून मात्र करारा जवाब दिलाय गोलंदाज निलेशने. बाद केलंय संदीपला. उमेशने एक षटकार मारला तर प्रतीक साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि षटकार आलाय. आणि सामन्याला कदाचित इथून मात्र आता कलाटणी मिळाली. 8 बॉल करायच्या धावा 7. अजून बॅक टू बॅक 2 षटकार आले तर संदीपजी मार्के साहेबांकडून उमेश साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 तर कमवलेत. धाव कॉलकर धावा आपण पाहतो एकंदरीत आहेत इथून 36. झेल इथून मात्र सुटला गेलाय. 6 बॉल आता 7 बॉल आणि खऱ्या अर्थानं 7 बॉल 6 धावेची गरज आहे. 7 बॉल 6 ची गरज. बॅटशी गडा चालला आपण पाहतो. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव मिळेल. सामना आता येऊन टेपला. येणारे चेंडू 6 करायच्या धावा 5.
6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. लगेच सामना चालू करायचा पंच. 6 बॉल मध्ये बनवायच्या 5 गोलंदाज ट्रॅक वरती. स्वतः आता कॅप्टन आले तेजस. 6 मध्ये रोखायच्या 5 स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहायला मिळणार आहे. युवराज 6 बॉल 5 ची गरज. पहिला बॉल इथून मात्र डॉट आहे. यष्टीरक्षक बीट झाला. एक धाव घेण्याची संधी आहे आणि पहिल्या बॉल वरती बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल. सामना आता 5 बॉल करायच्या धावा 4. 5 बॉल 4 याआधीचा आपण सामना पाहिला. 6 बॉल मध्ये 11ची गरज असताना पहिल्या बॉल वरती षटकार येऊनही शेलू संघ तो सामना जिंकू शकला नव्हता. ते मात्र 5 धावा भावेशने डिफेंड केल्या होत्या. पुढचा बॉल अडवा बॅट नाही खेळायचा. अवे फ्रॉम द बॉडी. पंच सांगताय सरळ चेंडू निघून गेलाय. 4 बॉल 4 ची गरज. सामना रंगलाय. चार बॉल 4 ची गरज. पुढचा बॉल उडवलाय आपण पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चाललाय. दन दन करत आलाय उमेशच्या बॅट मधून हा विजयी चौकार आणि सामना जिंकला आपण पाहतोय मार्केवाडी संघाने.